Hello, hello. This is the my artifact episode number 2189. आजची तारीख आहे 27 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजत आहे. म्हणजे 9:53 म्हणजे 7 बाकी आहे. वेल, लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. तो रेकॉर्ड केला होता वॉज 24 फरवरी 2021. ओके. आणि त्याही 24 तारखेला मी लवासामध्ये एक्झॅक्टली लवासापासून म्हणजे लवासापर्यंत जे झालं ते एक्सप्लेन करून आलो होतो. व्हॉट इज एक्झॅक्टली आय एम टॉकिंग अबाउट. ऍक्च्युली आता मला सांगू का करायचं. मला जे पुण्यामध्ये जे काही एक्सपिरियन्स झालंय आपल्यासोबत त्या साऱ्या गोष्टी रिकॉल करायच्या आहे आणि त्या बरोबर रिकॉल करायच्या. यस. आता व्हाय आणि रिकवर करायच्या आर्टिफॅक्ट एपिसोड. यस. ऍक्च्युली नाही का गेले लास्ट 2 वीक नाही का माझ्यासाठी वॉज इतके बिझी होते, इतके बिझी. आय वॉज नेव्हर थॉट अबाउट दिस थिंग की एवढं बिझी राहीन बा. बट यस, इट वॉज. या कारण मी जसे पुण्याची जर्नी कम्प्लीट करून आल्यानंतर सरळ मला माहित पडलं की 2 दिवसानंतर घरी कार्यक्रम आहे, तर त्यासाठी प्रिपेअर व्हायचं आहे. तर आय वॉज रिअली बिझी. यस. मी जरी घरी होतो 2 दिवस तरीही मला वेळ भेटला नाही आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी, बिकॉज इतके सारे काम. आणि इन द एंड असं होऊन जात होतं ना की टायर्ड होऊन जातो, जस्ट वेंट टू स्लीप. ओके. तर त्यामुळे पॉसिबलच होऊन नाही राहिलं होतं. सो आज मला अपॉर्च्युनिटी भेटली. ओके. कारण कालच प्रोग्राम झाला, आज सगळे पाहुणे वगैरे गेले, तर सगळं म्हणजे एक प्रकारे क्लीन आहे. ओके. बट तरी मला रिकवर तर करायचे आहेच. यस. व्हाय रिकवर करणं का गरजेचं का आहे, व्हाय. ओके. फर्स्ट थिंग, हे बा, पुण्यामध्ये आपण जे एक्सपिरियन्स केलं आहे ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये तर मोबाईल मध्ये वगैरे सगळं शूट केलंय. चलो, ओके. बट व्हॉट अबाउट युअर एक्सपिरियन्स. ओके. तुझा पुण्याला गेल्यानंतर तो एक्सपिरियन्स कसा होता. हाऊ डू यू फील धिस थिंग. कशाप्रमाणे गोष्टी होत्या. ओके. तर या साऱ्या गोष्टी तुला अंडरस्टँड करावं लागेल, रिकॉल करावं लागेल, जाणून घ्यावं लागेल जेव्हा तू स्वतः एक्सपिरियन्स नाही करशील ना. कारण फॅक्ट इज दॅट की एव्हरीवन इज एक्सपिरियन्स थिंग्स बट दे डिडंट इवन रिकॉल द थिंग. म्हणजे ते प्रत्येक गोष्टी कधी रिकॉल करत नाही. त्यामुळे नाही का त्या गोष्टी फेडअप होऊन जातात. म्हणजे मानून घे, म्हणजे सिम्पल एक्झाम्पल घे ना. 2 का 3 वर्षा अगोदर तू फन अँड फूड मध्ये गेला होता मित्रांसोबत. ओके. तुला काही काही क्षण आठवते. व्हाय कारण तू मित्रांसोबत गेला. बट तू याच्या अगोदर फॅमिली सोबत पण फन अँड फूडला गेला होता का. तुला ते क्षण आठवते. नाही आठवत ना. व्हाय कारण ते क्षण इतके असं मेमोरेबल नव्हते. कारण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या एकदम युनिक होत्या म्हणा या. पण आपण त्याला रिकॉल नाही केला. ओके. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की कोणत्याही गोष्टी नाही का प्रॉपरली रिकॉल करणं गरजेचं आहे. ओके. राईट. सो आपण सुरुवात करू लवासाच्या दिवशी. ओके. म्हणजे त्या दिवशी एक्झॅक्टली काय झालं होतं. वेल, मी लवासाला कोणत्या तारखेला गेलो होतो. आता मला थोडस कॅलेंडरच काढावं लागेल. कारण मला माहित आहे 20 तारखेला गेलो होतो लवासाला. 21 तारखेला गेलो होतो लवासाला. कारण 20ला तर सॅटर्डे होता, 21ला संडे होता. ओके. आणि 21ला संडे होता की वेट लेट मी कॅल्क्युलेट दिस थिंग. ओके. 22 तारखेची शूटिंग होती, 23 तारखेची माझी गाडी होती. ओके. तर 23 तारखेला मी काहीच नाही केलं. ओके. ऍक्च्युली 20 तारखेला गेलो आपण लवासाला. 20ला गेलो की 21ला गेलो, आय एम नॉट रिअली शुअर. बट मला मोर शुअर अँड शुअर डाऊट आहे की
21 तारखेला संडेला गेलो होतो. हाऊ शुड आय नो फोटोजवर? मी काही फोटोज काढले आहे ना, तर त्या फोटोजवर तर प्रिंट आउट होऊनच जाईल. वेट, 1-2 तर फोटोज तर काढलेच आहे मी, जे मला याच्यावर भेटेल. हे किती सारे फोटोज आहे. हे कोणत्या तारखेचं आहे? हे थर्सडेला अपलोड झाले ते माझे. त्याच्या अगोदर आहे सो मेनी फोटोज यार. माझा पूर्ण डेटा खतम झालाय. इवन आज सांगू, आज ऑलमोस्ट खरी मी 6 GB अपलोड केलाय. एवढे सारे फोटोज होते. ओके, सो लवासाला गेलो होतो, संडेला गेलो होतो. संडे म्हणजे 21 तारखेला गेलो होतो. आय एम शुअर. कारण याच्यावर इन्फॉर्मेशन असते ना, बा इथे क्लिक केलं तर, आणि इथे 3 बटन डॉट्स आणि देन याच्यावर देऊन आहे 21 फेब 2021, आणि हा 6 वाजताचा फोटो आहे, हा संध्याकाळी. सो 21 तारखेला गेलो होतो. सो 21 तारखेला झालंय काय? 21 तारखेला असं झालं की ऑलरेडी डिसाईड झालं होतं की विशाल येणार होता म्हणून 21 तारखेला संडेला. सो आम्ही प्लॅन केला होता. आम्ही इव्हन गाडी बुक केली होती. गाडी बुक करायचीच नाही का, म्हणजे आमच्यापाशी चॉईस होता की 500 रुपयाची गाडी करू बा एखादी. तर 500 रुपयाच्या गाड्या होत्या. ओके, तर त्याच्यामध्ये सिटी 100 होती, ऍक्टिव्हा होती, ज्युपिटर होती. बट पिंटर नाही का, थोडीशी बल्की चालवायची होती, ॲव्हेंजर वगैरे समथिंग. तर ते घेऊ म्हणे. ती गाडी होती 800 रुपयाची. ओके, तर ती गाडी बुक केली. ओके, आता त्या दिवशी सकाळी झालं काय, ऍक्च्युली मी सकाळी उठलो, 6 वाजताच उठलो. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, पिंटीला उठवलं. आम्ही तिथून करीब 7 वाजता निघालो. 7:10 रूमवरून, पिंटीच्या रूमवरून. ओके, विशालची गाडी होती, ती सकाळी 6 वाजता येणार होती. ओके, जे की बिलकुल त्याच्या राईट टाइमवर आला. आम्हाला रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे याच्या रूम पासून ते रेल्वे स्टेशन पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट आम्हाला 2 घंटे लागले. 1.5 घंटा लागला. म्हणजे मी 8:30 वाजता वगैरे पोहोचलो तिथे. ओके, 8:30 वाजता पोहोचल्यानंतर मग तिथे त्याला पिकअप केला. ओके, आणि त्यानंतर मग आम्हाला गाडी पिकअप करायची होती 9 वाजताची. ओके, तर आम्ही तिथूनच कोणतं प्लेस आहे ते आहे कोथरूड. कोथरूडला गेलो तिथे, आणि तिथून गाडी पिकअप करायची होती. तिथे थोडीशी धांबाधूळ झाली, त्यामुळे राईट नाव नाही का आमचे सुपर एक प्रकारे होऊन आलाय. डेली डिस्ट्रॅक्ट आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी इथे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. ओके, ज्याच्यामध्ये मी पुण्यामध्ये जेवढी काही जर्नी आहे ते साऱ्या गोष्टी तिथे सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. बट इथे माझं जे लक्ष आहे ना, ते एकदम डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलं, अटेन्शन ग्रॅब करत आहे. ते म्हणजे काय की माझ्या घरासमोर एक समोरचं घर आहे, कांबळे. ओके, त्यांच्या घरी बहुतेक लग्न आहे वाटते. लग्न आहे का रिसेप्शन आहे कसं काय, आय डोंट नो. तर तिथे स्टेज टाकलाय, मंडप टाकला आहे. ओके, बट अजूनपर्यंत तो कार्यक्रम उद्या किंवा परवा शायद पण स्टेज टाकून ठेवलाय. ओके, तर घरचे काही पाहुणे वगैरे आहे समथिंग, आणि 3 मुली आहे त्या स्टेजवर डान्स करत आहे, म्हणजे प्रॅक्टिस करत आहे. ओके, की कशा प्रमाणे डान्स करणार आहे वगैरे वगैरे या हिशोबाने. तर आणि मी टेरेसवर आहे ना, तर राईट नो माझ्या
टेरेसवरून त्यांचा व्ह्यू पूर्ण क्लिअर दिसत आहे एकदम, म्हणजे ते कोणते स्टेप्स करत आहे, काय करत आहे. ओके, आणि ते बिलकुल माझ्या डोळ्यासमोर आहे. just in front of me, just like I'm trying to not look at it, but ते येऊनच राहिलाय. What else I can do? Yes. आणि त्यामुळे I was really distracted. Okay. असं वाटतं की just sit here and just watch those dance. Okay. Whatever. वेल, पण मला नाही का या साऱ्या गोष्टी सांगावंच लागेल यार. प्रत्येक म्हणजे कसं आहे की लवासामध्ये काय झालं, म्हणजे या साऱ्या गोष्टी रिकॉल करणे इम्पॉर्टंट आहे. या कोथरूडला काय झालं मग. येस, ऍक्च्युली मी गुगल मॅपवर टाकलं कोथरूड, आणि कोथरूड मला एवढा समोर घेऊन गेला की बहुत जास्त. ओके, नंतर ते पिंटी आणि विशाल दोघ जण पब्लिक ट्रान्सपोर्टनी तिथपर्यंत पोहोचले. त्यांना गाडी पण पिकअप केली. मग त्यांनी फोन केला, कुठे आहे बाबू. मग ते येऊन राहिलो म्हणे. मग त्यांनी लोकेशन पाठवली. मग मी माझी लोकेशन चेक केली, तर ते माझ्या मागे आहे ऑलमोस्ट 10 किलोमीटर. तर मग मला पुन्हा मागे यावं लागलं. ओके, कारण सोबत निघू बा आपण ऑब्विसली. तर मी पण ऑलरेडी लवासाच्या वेरनी होतो, बट खूप समोर निघालो होतो. ओके, आणि मला माहितच नाही. मग त्यामुळे मग मी पुन्हा रिव्हर्स घेतली गाडी आणि वापस आलो. ओके, थोडीशी स्पीड अप मध्ये घेतली. ओके, त्यानंतर भेटले आणि मग तिथून मग आम्ही गेलो पहिले जेवण करायला. येस, कारण भूक खूप लागली होती. डेफिनेटली नीड टू इट. तर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. युजली आम्ही कसं भोजनालयामध्ये किंवा ढाब्यामध्ये जातो, तिथे नेहमी एक प्लेट थाली किंवा राईस प्लेट मागतो, जेणेकरून होऊन जाते एका राईस प्लेट मध्ये मस्त पोट भरून आरामसे. बट इथे कसं हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तशी सुविधा नसते. त्याच्यामध्ये डायरेक्ट असते की तुम्ही वेगवेगळं असेंबल करून मागवा, म्हणजे हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. ओके, तर असं करून त्यामुळे थोडं कॉस्टली जाते. युजली राईस प्लेट बोलवलं तर 100 किंवा 200 रुपयाची जरी राईस प्लेट जरी असली किंवा 150 रुपये जरी राईस प्लेट असली तरी म्हणजे सॅटिस्फाय राहते की आपल्याला सगळंच भेटणार आहे. बट समजा जर तुम्ही असं इनडिरेक्टली असं मागजाल तर वडेवर. तिथे जेवण केलं आम्ही. ओके, जेवण केलं, गोष्टी चालल्या वगैरे वगैरे. मी त्याला फोटोज पेनड्राईव्ह वगैरे दिले, कसं काय वगैरे. ओके, आणि मग जेवण झालं आणि तिथून मग आम्ही 12 वाजता निघालो लवासासाठी. इट वॉज लाईक 37 किलोमीटर अवे, 30 किलोमीटर अवे फ्रॉम दॅट हॉटेल. ओके, सो निघालो. ड्युरिंग दिस लवासा ट्रिप इट वॉज रिअली अमेझिंग, कारण तिथे खूप सारे असे लोकेशन्स होते जे बहुत ही जबरदस्त होते. या, आणि जाताना असं वाटलं की आपण थांबावं, फोटो काढावं इच अँड एव्हरी लोकेशन. पण प्रत्येक ठिकाणी थांबवता येत नाही, कारण इट वॉज नॉट. बट जे काही आहे इट वॉज बेस्ट. इट वॉज रिअली रिअली बेस्ट, ट्रस्ट मी. या, कारण तो व्ह्यू आहे ना, ऍक्च्युली लवासा जो प्रोजेक्ट तो याच्यासाठी बनला गेला होता की टुरिस्ट अट्रॅक्शन साठी, लोक येण्यासाठी. दॅट ऍक्च्युली कसं आहे की मी ऍक्च्युली लवासा बद्दल थोडस जास्त, म्हणजे मी अगोदर प्लॅन नाही केला होता, बट ऍक्च्युली लवासा बद्दल ऑलरेडी मला माहित होतं थोडंसं वगैरे. मी थोडंसं डॉक्युमेंट वगैरे बघितली होती, आणि का हा प्रोजेक्ट फेल झाला. येस, ऑब्विसली लवासा हा प्रोजेक्ट आहे ना फेल झाला. येस, फेल झालाय म्हणजे व्हॉट इज फेल, म्हणजे याच्यासाठी झाला आहे की बिकॉज ऑफ दॅट की इट वॉज रिअली हाय अँड करप्शन झालं तिथे. ओके, खूप लोकांनी पैसा खाल्ला, आणि खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तराच्या लोकांपर्यंत लोकांनी पैसा खाल्ला या आणि या प्रोजेक्टवर. दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही परमिशन लागतात, जर लेकवर अशा प्रकारे सिटीज वगैरे तुम्ही एस्टॅब्लिश करत आहात तर काही परमिशन घ्यावे लागते. तर यासाठी अजित पवार आणि शरद पवार नाही म्हणता येईल, शरद पवार इज नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व. अजित पवार आणि त्यांच्या अंडर असणारे जेवढे काही आहे त्यांना कसं की पॉलिटिकल सपोर्ट होता काँग्रेसच्या वेळेस. ओके, तर तेव्हा त्यांनी या सर्व प्रोजेक्टवर भडभड काम सुरू करून टाकलं. बट जसं मग
बीजेपी आली, मग त्यांनी मग इव्हॅल्युएट केले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे, तर तेव्हा त्यांना माहित पडलं की या प्रोजेक्टसाठी जे काही परमिशन्स लागतात, म्हणजे ऑब्विसली तुम्ही एक प्रकारे एक सिटी तुम्ही उभारत आहे, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची गरज असते, सेफ्टी, सिक्युरिटी, गॅस, इलेक्ट्रिसिटी वगैरे वगैरे. ओके, तर हे कुठून प्रोव्हाइड होणार, काय होणार. ओके, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या विलेजेसला काही प्रॉब्लेम तर नाही, ते तुम्ही पाणी रोखून राहिले त्याचा काही प्रॉब्लेम नाही, एन्व्हायरमेंटला तर काही हे नाही वगैरे वगैरे, खूप साऱ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. ओके, तर त्याच्यामध्ये त्यांना माहित पडलं की त्यांनी परमिशन घेतल्याच नाही यस खूप साऱ्या. ओके, आणि त्यांनी सरळ काम सुरू करून टाकलं. हे तर आहेच. दुसरा पॉइंट असा आहे की या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या लोकांनी करप्शन्स केले आणि खूप करप्शन्स या लवासा प्रोजेक्टमध्ये आढळून आलं, जेणेकरून कोर्टने याच्यावर स्टे ऑर्डर आणला. तर आता याच्यावर मग काय काम सुरू आहे का नाही. ऍक्च्युली लवासा हे खूप मोठं असं बनणार होतं. ऍक्च्युली हे एक सिटी बनणार होतं. यस, सिटी म्हणजे याचे स्वतःचं हॉस्पिटल, इव्हन स्वतःचं एअरपोर्ट सुद्धा पण अवेलेबल होणार होते इथे. ओके, इट वॉज रिअली अमेझिंग. यस, कारण जेव्हा मी लवासामध्ये गेलो आणि तिथलं जे आर्किटेक्चर बघितलं, इट वॉज डज लुक्स लाईक एक प्रकारे इटलीचं लुक. बहुत ही जबरदस्त. या कारण एवढं बेस्ट होतं तिथं का, इट वॉज रिअली अमेझिंग. या, यू नेवर सी जस्ट लाईक थिंग्स इन इंडिया. या, कारण ते पूर्ण पहाडावर, खाली लेक, त्यानंतर जे कन्स्ट्रक्शन होतं, बेस्ट. येस, आणि आता तिथे बहुतच कमी लोक राहतात. इट वॉज बिकेम रिली घोस्ट टाउन. येस, ट्रस्ट मी. जर नाही का तिथे लवासामध्ये हा प्रोजेक्ट जर प्रॉपरली बनला गेला असताना विदाउट करप्शन ऍट ऑल, ओके, तर एक प्रकारे युनिक डेस्टिनेशन असते. ओके, लवासा. येस, डेफिनेटली. येस, कारण खरंच याच्यामध्ये पोटेन्शियल होतं की ऑलमोस्ट खूप सारा रेव्हेन्यू टुरिस्ट लोकांचा किंवा इंडियन लोकांचा पण, जे इंडियामधून येणारे जे लोक आहेत त्यांचं पण अटेन्शन ग्रॅब केलं गेलं असतं. येस, आय डोंट नो अबाउट मच मोर अबाउट दिस लॉस ऑफ प्रोजेक्ट, बट वन थिंग अबाउट दॅट की ही सिटी आहे ना, ऑलमोस्ट तर नाही म्हणता येईल, बट काइंड ऑफ गेटिंग टू बी अ घोस्ट सिटी. ओके, कारण इट जस्ट लाईक मी रिअलाइज केलं. ओके, तुम्हाला होते ना, तुम्ही बघतातच, कारण मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय की एक बिल्डिंग आहे. ओके, आणि एका बिल्डिंग मध्ये ऑलमोस्ट करीब 5 किंवा ऑलमोस्ट करीब 6 अपार्टमेंट आहे. ओके, इट वॉज रिअली आलिशान अपार्टमेंट आहे. ओके, तर त्या एका बिल्डिंग मध्ये 6 अपार्टमेंट आहे आणि त्या 6 अपार्टमेंट मध्ये फक्त एकाच अपार्टमेंट मध्ये लोक राहतात. ओके, फक्त एकाच अपार्टमेंट आहे. त्यातही मी शुअर नाही की ते लोक रेसिडेंट आहे की गेस्ट आहे, कारण गेस्ट पण राहून राहिले ना, जे गेस्ट म्हणजे राहतात रूम करून आणि 1-2 दिवसासाठी आणि देन चालले जातात वगैरे, तर तो पण डाऊट आहे. बट स्टील मी कन्सिडर करतो का ते कोणीतरी लोक आहे जे राहून राहिले आहे. ओके, बट ते पूर्ण बिल्डिंग मध्ये फक्त एक. ओके, अँड दॅट इज द ऍव्हरेज. दॅट इज द ऍव्हरेज. यस, ट्रस्ट मी. एक किंवा दोन पेक्षा जास्त मला एकही दिसला नाही. ओके, काही काही तर पूर्ण बिल्डिंग खाली आहे, पूर्ण कम्प्लीट बिल्डिंग. यस, ट्रस्ट मी, पूर्ण बिल्डिंग खाली आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांचं जे फायर डिपार्टमेंट, यस, त्यांची ते बिल्डिंग, फायर डिपार्टमेंटची बिल्डिंग वॉज रिअली अमेझिंग. ट्रस्ट मी. त्याचा जो पार्किंग लॉट आहे इतका जबरदस्त आहे, मस्त बनवला गेला आहे. इवन इट वॉज रिअली बेस्ट. एमर्जन्सी एक्झिट साठी ते गेट्स वगैरे आहे जे ऑटोमॅटिक ऑन होतात वगैरे वगैरे, त्याच्यावर असे पूर्ण असे एकदम एक प्रकारे कसं ते खूप वेळ नाही का एखादी वस्तू तशीच पडून राहिली तर नाही का पावसाचे बुंद येऊन त्याला तसं काळपट वगैरे करून देतात, सेम थिंग. यस, बहुत ही गंद झाला. ओके, बट इट लुक्स रिअली गुड. येस, ऍज अ फोटोग्राफर का तुम्हाला अशाच प्रकारचे लोकेशन स्काउट करावे लागतात, त्यामुळे तुम्हाला ही लोकेशन खूप आवडते. बट ऍज अ रेसिडेंट साठी नाही का हे चांगलं नाही आहे. ओके, आय एम नॉट रिअली रेकमेंड दिस थिंग. बट त्यांचे जे आर्किटेक्चर होतं, जे त्यांची कल्पना होती, वॉज रिअली अमेझिंग. येस, बहुत ही जबरदस्त. येस, मला तर खूपच आवडलं. बट त्या होल बिल्डिंग मध्ये ते फायर डिपार्टमेंटचे जे व्हेकल्स होते ना, ते पण रिअली क्रॅश डाऊन होते, कुठे असे पडलेले वगैरे वगैरे, पंक्चर झालेले टायर्स. डूड,
या देन त्याच्यानंतर ऍक्च्युली मोस्ट ऑफ द पीपल जे लवासामध्ये राहतात, ओके, ऍक्च्युअल मध्ये राहतात, ते त्या लेकच्या साइड मध्ये जे बिल्डिंग्स आहे ना तिथेच राहतात. ओके, आता प्रॉब्लेम का होऊन राहिलाय? यस, मग लवासा काय मग बंद होण्याच्या स्थितीवर आहे काय? फर्स्ट ऑफ ऑल लवासाने खूप काही एक्सपेक्टेशन दिल्या होत्या. ऑब्विसली त्याच्यामध्ये पोटेन्शियल होतं, पण की ते होऊ शकत होतं. ओके, पण प्रॉब्लेम इज दॅट की त्या लोकांनी त्याचं पोटेन्शियल प्रॉपरली जाणून घेतलं नाही आणि फक्त ऍज अ पैसा पकडला आणि करप्शन साठी हे केलं. या मी का असं करप्शन करप्शन दहाडा म्हणतोय? वाय? बिकॉज वन थिंग इज दॅट की तुमच्यापाशी एखादी चांगली गोष्ट आहे, ओके, बट ती स्पॉइल होत आहे पैशा थ्रू, हे मला नाही आवडत यार. ओके, इट जस्ट लाईक समज जर मी असं म्हणतो चलो ठीक आहे आपके पास पैसा कम है, कोई बात नाही, तुम्ही एवढी मोठी सिटी बनवण्यापेक्षा एक छोटीशी सिटी बनवा. ओके, स्टार्टिंग फ्रॉम जस्ट लाईक एक लेक व्ह्यू पासून हार्डली 15-20 बिल्डिंग बनवा आणि याच्यामध्ये फक्त एवढे 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 आणि खूप जास्त प्रॉमिसेस नका करू का आम्ही असं देऊ तसं देऊ तसं देऊ. नो नो, जस्ट छोटासा पण बेस्ट इन क्लास. ओके, त्याच्यामध्ये नाही का तुम्ही बरोबर तिथे राहणारे लोक कसे राहणार, का राहणार वगैरे, खूप जास्त एकदम पॉप्युलॅरिटी आणि प्रमोशन करायची गरज नाही. ओके, हळूहळू एक्सपांड करा. या वन थिंग इज दॅट की कोणतीही गोष्ट नाही का एकदम मोठी नाही होत, डेफिनेटली नॉट. यस, हळूहळू होते, हळूहळू लोकांना माहित पडते, तेव्हा हळूहळू लोक येतात. एकाच दमात सगळेजण येत नाही, कारण जे लोक एकाच दमात येतात ते लोक एकाच दमात चालले पण जातात. ओके, सो ट्रस्ट मी, कोणत्याही गोष्टीचा प्रॉपर फायदा घ्यायचा असेल ना तर हळूहळू घ्यायचा. ओके, आणि कसं आहे की खरंच लवासामध्ये जे पोटेन्शियल मला दिसते यार, कारण जेव्हा तुम्ही बघता ना, इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट. म्हणजे मी असं कोणतंच म्हणू शकत नाही की कोणत्या सिटीला असं काही म्हणू शकत नाही की हे सिटी वॉज रिअली बेस्ट किंवा हे सिटी वॉज रिअली, नो नो नो, आय एम नॉट रिअली से दॅट. कारण प्रत्येक सिटीमध्ये काही ना काहीतरी फॉल्ट आहे, इथं हे आहे ते आहे ते आहे. बट लवासा इज वेल प्लॅन सिटी. ओके, कम्प्लीट इटालियन कन्स्ट्रक्शन होतं, सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे, सगळ्याच गोष्टी, इव्हन पाणी बिजली सगळं सगळं सगळं. इव्हन संध्याकाळी तुम्ही येऊन पाहता, इट वॉज रिअली बेस्ट, ट्रस्ट मी. कारण तिथे नाही का जे लोक चालतात वॉक करतात ना, तिथे इव्हन स्पीकर्स लागून आहेत आणि त्या स्पीकर्सला एकदम रेन प्रूफ करून ठेवलं आहे. म्हणजे जस्ट लाईक पाऊस जरी आला तरी गाणे थांबणार नाही, गाणे वाजत राहणार सम हो. आणि ते गाणे कसे म्हणजे असे एकदम खूप एकदम धांगडधुंग नाही रे, जस्ट लाईक काइंड ऑफ गोईंग रिअली नाईस म्युझिक, जेणेकरून एक चांगली वाईब क्रिएट होईल. म्युझिक कसं वाईब क्रिएट करते ना, त्यामुळे. तर इव्हन तिथे स्पीकर्सचे पण स्लॉट्स आहे. ओके, तर ते पूर्ण एकदम धाराशय झालंय. ओके, सो येस, तर मग वॉटेव्हर, तुम्ही एन्जॉय केला का? या एन्जॉय केला. येस, एन्जॉय, वी 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 एन्जॉय रिअली लॉट. ओके, तिथे आम्ही गेलो, फोटोज काढले, शूट केलं, वॉज रिअली ग्रेट. इव्हन काही ट्रान्झिशन्स पण होते, ते पण घेतले. इव्हन आम्ही बोट राईड पण केली. ओके, एक सिंगल बोट आणि डबल बोट राईड ती पण केली. ओके, आफ्टर दॅट वी आर फिलिंग रिअली टायर्ड बिकॉज त्याच्यानंतर आम्हाला ड्राईव्ह पण करायचं होतं. सो वी वॉज डेफिनेटली नीड टू बी टायर्ड, बट द व्ह्यूज इज रिअली अमेझिंग. ओके, व्ह्यू खूप जबरदस्त होते, बिल्डिंग्स, आर्किटेक्चर आणि त्यांचे, यस, बहुत जबरदस्त. लवासा सिटी मग आता चालत कशी आहे? यस, कशाप्रमाणे मग काय होऊन राहिलंय का काय होत आहे की? ओके, लोक थोडेसे एकदम हे आहे, लवासामध्ये काम सुरू आहे, असं नाही म्हणतात काम बंद नाहीये, सुरू आहे, बट खूप हळूहळू सुरू आहे. ओके, कारण समज जर तुम्ही एखाद्या मोठ्या सिटीला बिल्डअप करतो म्हणलं ना, तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप मोठ्या जाण्याची गरज असते. तर ऑब्व्हियसली एक लवासा एक चांगला स्टेज बनला आहे, इथे लोक येत आहे, बघत आहे आणि ते तुझी तारीफ पण करत आहे. आणि इंडियाला पण जे गव्हर्नमेंट आहे, इंडियन गव्हर्नमेंट, त्यांना पण असं रिअलाइज होत आहे की चलो या प्रोजेक्ट मध्ये समथिंग आहे बा, आपण याच्यावर थोडे बहुत इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर काही इंडियन्स कंपनी आहे जे या प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट करून राहिले आहे, बट ते काफी रिस्क घेऊन प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट करत आहे. वाय? कारण फर्स्ट ऑफ ऑल जे प्रमाणे यांची जे
अं, बदनामी झाली आहे. त्यामुळे लोक खूपच भीतीपोटी नाही का ते याच्यावर इन्व्हेस्ट करून आले. Yes, खूपच. कारण त्यांना वाटतच नाही की इथे लोक खरंच राहायला येतील की नाही येतील वगैरे वगैरे. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की अं, हेच एक प्रकारे भीती असली ना, त्यामुळे इन्व्हेस्टर पण नाही येत. ओके. त्यांनाच रिअलाइज नाही होत आहे की आपण याच्यावर काही काम करू का नाही करू वगैरे. ओके. तर जे बेसिक लेवलवर जे काम सुरू आहे ना ते सुरू आहे. म्हणजे बेसिक लेवल म्हणजे की पहिले अपार्टमेंट जिथे गरजेचं आहे पहिले त्याला बनवणं सुरू आहे. ओके. म्हणजे जिथे ऍक्च्युली लोक राहतात, ज्या बिल्डिंग मध्ये जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे, पहिले त्या बिल्डिंगला रिनोव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. मग हे पैसे कमवत कसे आहे लवासा? लवासा पैसे कमवून राहिलाय टुरिस्ट थ्रूच कमवत आहे, कारण यांच्यापाशी आता दुसरा कोणताच रेव्हेन्यू उरलेला नाही आहे. तर टुरिस्ट थ्रूच त्यांचं पैसा कमवणं सुरू आहे. तर इवन आम्ही गेलो होतो तर आमच्यासाठी 200 रुपये हे होता टॅक्स. ओके. ज्यांच्यापाशी 4 व्हीलर आहे त्यांना 500 रुपये. ओके. इथे असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे जेवण असो किंवा चाय असो किंवा कुछ भी आहे, इट वॉज रिअली कॉस्टली. यस. ऑब्विसली तुमच्यापाशी इथे हॉटेलची सुविधा वगैरे सगळ्या काही अवेलेबल आहे, बट यू हॅव टू पे मच मोर दॅन दॅट. ओके. कारण इथे प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावतो. यस. सो या, तो स्टील सर्व्हाइव्ह करत आहे. ओके. बट आय एम नॉट शुअर सेज दॅट की समज जर या रेटने समज जर सर्व्हाइव्ह करत असेल ना, तर डेफिनेटली ते सर्व्हाइव्ह नाही करत आहे, मरत आहे. ओके. कारण बिल्डिंगची हालत पाहिल्यावर असं रिअलाइज होत आहे की बिल्डिंगचा पेंट उखडलेला आहे. ओके. त्यानंतर बट निसर्ग साथ देऊन राहिलाय, कारण जे हिरवळ ग्रीन आहे त्यामुळे एव्हरीथिंग लुक्स रिअली गुड. ओके. बट मेंटेनन्स पण ठेवणं गरजेचं आहे, क्लीननेस पण ठेवणं तेवढेच गरजेचं आहे. बट स्टील लोक येतात तरी, कारण किती खराब झालं तरी लोक येतात, बघतात आणि दे फील रिअली ग्रेट. सो या, आय आफ्टर दॅट म्हणजे शूटिंग करताना ऑल द टाइम मी हेच विचार करून राहिलो होतो. म्हणजे जेवढा पण टाइम मी लवासामध्ये होतो, मी याच्याबद्दल विचार, या आय डू मेक शूटिंग, टेक सम टाइम विथ फ्रेंड्स वगैरे. या म्हणजे मी असं नाही म्हणतात की मी ऑल द टाइम वगैरे नो. बट एक असते ना फॅक्ट की इसमें कुछ है जो बहुत जबरदस्त है, बट ये कुछ बना नहीं. दैट्स वाय. Whatever, but Lavasa is kind of like a really good. We didn't really eat. हे आम्ही काही फारसं जेवलो नाही. आम्ही जेवलो ते लवासाच्या बाहेरच जेवलो, जास्त वेळ थांबलो नाही. संध्याकाळी 5:30 वाजता निघालो तिथून. म्हणजे की विशालची गाडी पण होती, त्याला पण पकडायचं होतं. सो यस. सो आलो आणि या. सो राईट नाव एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. ओके. 21 तारखेला हे झालं. सो मला त्या दिवशी मला घरी यायला ऑलमोस्ट करीब 11 वाजले. ट्रस्ट मी. कारण लवासावरून पुण्यापर्यंत येणं तर आम्हाला करीब वाजले 8:30 वाजले. हे 8:30 वाजता आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्ही थोडस जेवण केलं, कारण ऑब्व्हियसली एवढी रात्र झाली होती आणि कसं त्याला काही ना काही खाऊन घ्यायचं होतं. तर आम्ही जेवलो थोडस. सेम इथे पण आम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवलो. आम्हाला इथे कोणताही असं धाबा किंवा भोजनालय नाही भेटले. तर मग तिथून इव्हन गाडी पण रिटर्न करायची होती, तर तिथून गाडी रिटर्न केली. मग त्यानंतर मग तिथून आम्ही घरी निघालो. तर आम्हाला घरी पोहोचवायला लागले ऑलमोस्ट करीब 10:30-11 वाजले. ओके. जे की वी आर रिअली टायर्ड, कारण ड्रायव्हिंग करताना बहुत जास्त कांदा दुखे. यस. कारण ड्रायव्हिंग सिटीच्या एका कोपऱ्यामधून दुसऱ्या कोपऱ्यात जाणं आणि पिंटीच्या रूम कडे जाणं, इट वॉज लाईक या. आणि त्या दिवशी आम्ही ऑलमोस्ट म्हणू शकतो की ऑलमोस्ट 150 ते 200 किलोमीटर गाडी चालवली. यस. कारण मी पण चालवली म्हणा, मी पण शूट करतो, मी पण चालवली वगैरे. इट वॉज
सो इट वॉज लाईक अ रिअली टायर्ड डे फॉर दॅट. सो यस, पिंटी बहुत जास्त थकला होता, त्याची पाठ बहुत जास्त लागली होती. ओके या, मग मला पण असं वाटलं की आपण पिंटीला थोडं जास्तच हे घेऊन राहिलोय बा वगैरे. मग सो दिस इज ऑल दोज थिंग्स हॅपन्ड इन 21 Feb 2021. आजची तारीख आहे 27. येस, बट 21 तारखेला असं झालं. So right now this is it. This is the end. This is the My Heart Effect episode number 2189. Right now we are at Wardha, but तेव्हा आम्ही पुण्याला होतो. Right? Thank you.